नमस्कार. बस 17वा अध्याय सुरू करू. थोडं लांबला ध्यान पण मन लागून गेलं त्याच्या लीला गुणा कथांमध्ये. तुलसीदासजींचे, कबीरांचे, ज्ञानेश्वर महाराजांचे, तुकाराम महाराजांच्या वचनामध्ये मन हरवून गेलं. तर तुलसीदास म्हणतात, हरी अनंत, हरी कथा अनंता, टाको बहुविधी काय सब संता. कबीरांनी म्हटलं, प्रेम न बाड़ी उपजय, प्रेम न हाट बिकाय, राजा प्रजा जो चाहे, शीश दिये ले जा. आणि मराठीतले ऐकले तुकाराम महाराजांचे, ज्ञानेश्वर महाराजांचे. मन नाही लागलं तर असं आश्चर्य, पण त्यात मन लागलं पण ध्यान लांबलं. 17व्या अध्यायात 6 श्लोक झाले होते. कर्षयंतः शरीरस्थं भूतग्राम अचेतसः. 6वा श्लोक झाला होता, माम चैवान्तः शरीरस्थं तान विद्या सुर निश्चयान. जो शरीर रूप से स्थित भूत समुदाय को और अंतःकरण में स्थित मुझ परमात्मा को भी कृश करने वाले हैं. कृश म्हणजे वीक, कमी करणारे. उन अज्ञानियों को तो असुर स्वभाव वाले जान. अचेतसः शब्द मतलब चेतना. आपण झोपलो असतो तेव्हा आजूबाजूला काय आहे ते कळत नाही, पण जेव्हा पुन्हा जागतो ते जाग म्हणजे चेतना येते. पुन्हा चेतना असतेच झोपेत, मृतक नसतो, पण सुषुप्त रूपात झोपलेली असते चेतना. चेतस जेव्हा होतो तेव्हा पुन्हा कळायला लागते की अरे इथे तर मच्छर आहे, अरे दिवस होऊन गेला काय. तर अचेतस हा म्हणजे बुद्धू, लक्ष नसणारे, झोपलेले, जागे नसलेले. अचेतस हा जे असतात ते काय करतात, कर्षयंत शरीरस्थम. स्थ म्हणजे स्थायी, पक्का, एस्टॅब्लिश, गाडलेला, रोवून घेतलेला, तिथे एका ठिकाणी स्थिर असलेला. स्थिर, स्थायी. कोण? माम, मी आहे त्यांच्या पोटात ना. भगवद्गीतेत आपला श्लोक झालाय, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम. की जठराग्नी जी आहे पोटात, अग्निरूपाने मी आहे ना. यज्ञ कुंड पेटवला, काडी लावली, आग पेटली, पण वरून काहीच टाकलं नाही, न तूप टाकलं, न लाया टाकलं, काही काड्या नाही, समिधा नाही, तर मग किती वेळ टिकेल ती? यज्ञ बंद होईल. जसा किंवा यज्ञ पेटवला आणि त्याच्यावर भास्कर सगळं पाणी टाकून दिलं, तेही बंद होऊन जाईल. असं काहीच्या काही केलं तर सुरू नाही राहणार यज्ञ. जसं तसं जठराग्नीचंही व्यवस्थित लांब सुरू ठेवायचं असेल, दीर्घ यज्ञ करायचा असेल तर विचारपूर्वक. तसंच याची जीवनरूपी यज्ञ सुरू आहे शरीर रूपी कुंडीमध्ये. यज्ञ कुंडी आहे शरीर, यज्ञकुंड आहे. याला नीट सांभाळून ठेवायला हवा. यज्ञकुंडाला स्वच्छ ठेवतात, यज्ञकुंडाला नीट राखून ठेवतात, यज्ञकुंडाकडे लक्ष देतात. पण यज्ञकुंडच पूर्ण जीवन बनून नाही बसत, साधन आहे ते. तर पण साधनाची काळजी घ्यायला लागते. तसंच शरीराचे छळायला नको. यज्ञकुंड कचरा कुंड नहीं होता. यज्ञ कुंडी तो काम हो गया ना, अभी पंडित जी हो इसमें वो कचरा उधर डाल दो, उसमें डाल दो, कुंडी तो है नहीं. तो यज्ञ कुंड आहे, कचरा कुंडी नाही है. तसंच मंत्र झाला 108 माळ, गुरुजींनी सांगितलं आज 16 माळ करायच्या आहेत. ते झालं बाजूला ठेवलं, चलो लगा टीवी, क्या चला, चलो खाने पीने जाते हैं, चला देखा अजून हे पाहून घेते, ऐकून घेऊ. अरे यज्ञ कुंडात कचरा कुंडी बनवून गेली. असं ड्युअल पर्पज नाही आहे, मल्टिपल नाही आहे. तोच देव आणि तोच राक्षस.
फक्त देव असतो. तर इथे म्हटलं कर्षयंत माम, मला त्रास देतात आहे, मला छळतात ते, असं जे खूप हट्ट, जिद्द, अट्टहास जे करतात. कारण शेवटी अनुभव तर मीच घेतो, त्यांना कळो न कळो, माहित असो नसो, विश्वास असो नसो, सत्य एकच आहे. जर चांगला अनुभव मलाच मिळतोय, वाईट अनुभव मलाच मिळतोय. स्वप्न, सुरेख स्वप्न आला, खूपच गोड, अरे सगळं माझ्या मनासारखं होत होतं. त्याचा अनुभव त्या स्वप्न पात्राला नव्हता होत. दिवसात जरी स्वप्न पात्र होतं, तो गोड अनुभव, ते हास्य, हास्य चेहऱ्यावर झोपेत असताना माझ्या होत होतं, कारण स्वप्नदृष्टा मी आहे. पण घनघोर भयानक स्वप्न आलं, काहीच्या काही, बाप रे बाप, पुन्हा कधी असं न पडो, कोणाला असं स्वप्न पडो. तोही भीषण अनुभव मलाच होत होता. तसं तो म्हणतो की तो अनुभव मला होता, त्रास का देता. हा श्लोक झाला होता विचारपूर्वक. यज्ञकुंडाला यज्ञकुंडासारखं ठेवू शकतो, कचरा कुंडाला कचरा कुंडीसारखं ठेवू शकतो, स्वच्छ दोन्हीला ठेवू शकतो. आज 7व्या श्लोकापासून सुरू करू. त्यात एक कचरा कुंडीची कसं होते यज्ञकुंडाचं उरलेला अध्याय जो आहे 17वा अध्याय, हा याचेच वर्णन आहे की यज्ञकुंड म्हणून कसं ट्रीट केलं जातं आणि कचरा कुंड म्हणून कसं ट्रीट केलं जातं. तेच कुंड, कोंडी एकच आहे. त्यात यज्ञ की कचरा, यज्ञाचे समिधा की कचरा. ते एक सूक्ष्म अंतर, फरक काय असतो हे पहिल्यांदाच विचार प्रगट होतात आहेत की यज्ञ कुंडात चांगलं चांगलं स्वच्छ गोष्टी टाकतो आपण. यज्ञासाठी ठेवलेलं जे असतं, फुलं निवडलेले चांगले असतात, नाणे चमकणारे असतात, लाह्यांमधल्या साळी बाहेर काढून टाकलेल्या असतात, बत्तासे असे तुकडे ताकडे नसतात कसे, विड्याचे पानं धुवून पुसून, सुपाऱ्या चांगल्या बघून, पंचामृतासाठी व्यवस्थित केलेलं तूप, घरच्या चांगलं तूप, निरनिराळा राळ, ऊद वेगवेगळे ठेवलेले, कापूर, छान चांगल्या वड्या, जे काय असेल यज्ञासाठी चांगल्यातलं चांगलं, स्वच्छातल्या स्वच्छामध्ये ठेवलेलं. कचऱ्यामध्ये काय टाकतो कचरा कुंड्यात, हे गलिच्छ सगळं, कचरापट्टी, माल सगळा कुडा कचरा म्हणतो आपण, केर काढलेला. हे दोन फरक. यज्ञकुंडासाठी जी सामुग्री असते ती कशी असते, चांगलं महागातल्या महागात, सोन्याच्या, चांदीच्या, चमकवलेल्या च्यामध्ये सुंदर सुंदर खूप खर्च करून आणलेल्या. कचरा कोंडीत फेकतो तेच कसं नाही, कोणती प्लास्टिकची बॅग काही जी कधी कामाची नाही, फालतू फ्री मोफत मध्ये मिळाले, किराण्यासोबत आली आहे, त्याच्यात बांधून टाकून देतात त्या कुंडीमध्ये. इकडे एवढा पैसा खर्च केला, इकडे फ्रीवाला जे आहे, इकडे स्वच्छ निवडून ठेवलं, इकडे जे आहे धडाकन टाकून दिला कचरा कुंडीमध्ये. यज्ञकुंडात टाकताना भाव काय असतात, हे सगळ्यांच्या भल्यासाठी कर्तव्य आहे. सगळ्यांचं यज्ञाचा मागचा प्रमुख उद्देश तोच असतो, जे कोणी यज्ञासाठी आले सगळ्यांना त्याचा प्रसाद मिळावा, त्या दृष्टीने यज्ञ केला जातो सगळ्यांच्या मंगल्यासाठी. कचरा कुंडीत फेकताना काय भाव असतं, हे कोणाच्याच कामाचं नाही, त्याच्या उलट म्हणून फेकून दिला धडाका. ते झालं, याच्यातलं चौथा आहे नुसतं सार, काही निघून नाही येत, सार निघून गेला यातलं, चौथा आहे म्हणून. इकडे सगळ्यांच्या कामात येईल म्हणून, इकडे कोणाच्याच कामाचं नाही. इकडे स्वच्छ ते स्वच्छ, इथे गलिच्छ ते गलिच्छ, इकडे किमतीतलं किमती, इकडे एकदमच याची काही ज्याला किंमत नाही राहू शकत, अशा गोष्टी. कोंड दोन्ही आहेत. यज्ञ कुंडात जे टाकतो त्यात काय म्हणतो, भावना कशी असते विचार की इदम इंद्राय इदम न मम स्वाहा. हा जे याच्यात जे अर्पण करतोय याची किंमत तर खूप आहे, याचा उपयोग खूप आहे, आणि बरंच काही साध्य होऊ शकतं अजूनही. पण नेहमी त्याग भावनेने यज्ञामध्ये त्याग केला जातो. आम्ही ठेवू शकतो, हे माझ्या कामाचे आहे, त्याग मीच मिळवली ती वस्तू, पण हे इदम इंद्राय इदम न मम, पण मी नाही ठेवणार, स्वाहा दिली. इदम अग्नेय इदम न मम स्वाहा, इदम वरुणाय इदम न मम स्वाहा, इदम सूर्याय इदम न मम स्वाहा,
इदं वायवे इदं न मम स्वाहा, इदं पृथिवी इदं न मम स्वाहा, पंचमहाभूतांना सगळ्याच 14 लोकातल्या आणि इथे काय, हे सगळं वापरून घेतलंय मी. कचऱ्यामध्ये काय फेकलाय, आंबा खाऊन घेतलाय, चोखून घेतली आहे, त्याची कोय कोळून काढली आहे, अजून पाण्यात टाकून पाण्याचा रस काढला, आता काहीच नाही उरलाय, सगळं मी घेतलंय, आता टाकलं. इथे उलट आहे, सगळं शाबूत आहे पण मला नको आहे, हे दुसऱ्यासाठी देतात. ही भावना तिथे. यज्ञ कुंड, यज्ञ प्रारंभ करायच्या आधी सगळ्यांना आवाहन करतो, एकदम आवाहयामी. सगळ्या प्रकार 14 भुवनात सगळ्या लोकांना नवग्रह ठेवतात, सुपाऱ्या 10 दिशांना बोलवतात, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईशान्य सगळे निरनिराळे नवग्रहांना बोलवलं, 10 दिशांना बोलवलं, प्रजापतीला बोलवलं, बृहस्पतीला बोलवलं, पंचमहाभूतांना आवाहन केलं, सगळ्यांना बोलवून आदर सत्काराने. आणि इथे कचरा कुंडीत टाकताना कशाचाच विचार नाही, कोणाचाच विचार नाही, झाला हे फेकून दिला बस, है ना. असं एकदम परस्पर विरोधी आहे, ऑपोजिट एंड्स ऑफ द स्पेक्ट्रम आहे हे. मी जे आहे तर मी स्वतःला शरीरच मानते. समजा वास्तविक तो यज्ञ कुंड आहे, वास्तविक यज्ञ सुरू आहे आत्मरूपी. 4था अध्याय वाचायला यासाठी खूप निरनिराळ्या प्रकारचे यज्ञ सांगितले आहे 4थ्या अध्यायामध्ये, 4th चॅप्टर. रीड दॅट मिडल पोर्शन, 4थ्या अध्यायाचा मधला भाग. द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, ज्ञान यज्ञ, परंतप सर्व कर्मचा अखिलम पार्थ ज्ञानेन परिसमाप्यते. अपाने जो भवति प्राणे प्राणापान समाप्त. की कोणी प्राणायामाचा करतं, कोणी मनसंयमे इंद्रिय ग्रामम, कोणी मनावर नियंत्रणाचा यज्ञ करतं, कोणी इंद्रिय संयमाचा नियम करतं, कोणी द्रव्य यज्ञ करतं, कोणी तप यज्ञ करतं, कोणी जप यज्ञ करतं, जपान यज्ञानाम जप यज्ञोस्मी. 10व्या अध्यायात विभूती योगात श्रीकृष्ण म्हणतो. आणि कोणी ज्ञान यज्ञ करतात, ज्ञान संपादन करून अध्ययन करून दुसऱ्यांना वितरण करतात. आणि 10-12 प्रकारचे यज्ञ 4थ्या अध्यायात वाचायला हवं. इतकं केलं जाऊ शकते या शरीराने. आणि कारण यज्ञ कुंड मिळाला आहे, सर्वोच्च ब्राह्मण कुळात जन्म मिळाला आहे, पूर्ण अधिकार मिळाला, फुल राईट, बर्थ राईट, पूर्ण अधिकार मिळाला यज्ञकुंड हे ओन करण्याचा. आणि त्या जागी कचरा कुंडी वापरला तर कसा. गोकर्ण ची कथा आहे ते भागवताच्या सुरुवातीलाच. धुंदुकारी त्याचा सावत्र भाऊ, आणि दुंदुभी त्याची आई. ब्राह्मणाचे 2 मुलं 2 पत्न्यांपासून झालेले. एक पत्नी वारल्यावर दुसरी पत्नी केली. गोकर्ण तशी तर नाही कथा म्हणा, गोकर्णाचा जन्म वेगळ्या प्रकार तेही आहे, पण गोकर्ण ची निर्मिती ज्या प्रकारे झाली ती वेगळी कथा आहे. पण शेवटी तो म्हणतो 80 वर्षाच्या वडिलांना जायच्या आधी 16-18 वर्षाचा, जे काय 20-22 वर्षाचा मुलगा, वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठा. बाबा झालं ना आता इतकं भोगांमध्ये, हे माझ्या भाषेत सांगायचं झालं तर आता कचरा कुंड खूप झालं ना. तुमचे जो यज्ञ कुंड आहे हे, यात यज्ञही होऊ शकता. त्यासाठी काय करावं, वैराग्य राग. राग म्हणजे आसक्ती, आवड, खूपच इच्छा, मला खूपच आवडतं, मला हेच पाहिजे, मला असं, किती छान आहे, किती चांगलं, किती मज्जा, मस्त 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 मस्त, ते राग. वैराग्य राग. रसिक, तो रस घ्या ना आता, सर्वोच्च रस. हे नवरस, शृंगार रस, अजून हास्य रस, जे निर्णय जे की आता वैराग्य राग रसिको. मग रसो वैसा, ज्याच्यासाठी वेद पुरुष म्हणाला तो श्रीकृष्ण, त्याचा आस्वादन होईल भाव भक्तिनिष्ठा. तर हे 6व्या आणि 7व्या श्लोकाचं 17व्या अध्यायाचं हे विरोधाभास दर्शवून दिला. यज्ञकुंडात मी प्रगट होईल, श्रीकृष्ण म्हणतो.
कचरा कुंडी समोर गधा येईल, गाढव येईल, ढ्याची ढ्याची करून त्यात लोळायला. सध्या गाढवच आहे कदाचित माझ्या मनात कचरा कुंडीमध्ये. जर समजत नाही, कळत नाही, मन ऐकत नाही, गाढव ऐकत नाही, त्याला पाहिजे तसं उलट पाठीवर लावून लाथा झाडतंय. आपल्या मनाला येईल तसं केव्हा रात्री 12 वाजता ओरडाओरडी सुरू करतात गधड. तर गाढवासमोर वाचली गीता, रातचा गोंधळ बराच होता. तसं तो उकिरडा नाही आहे, हे यज्ञशाला आहे, यज्ञशाळा आहे. यात काय टाकायचं याकडे लक्ष द्यायला हवं. सर्व प्रकारचा आहार, मग त्यातून समिधा टाकल्या तर उच्च विचार निघतील. कचरा टाकला तो दुर्गंध येईल. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः, यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु। भोजन भी सबको अपनी अपनी प्रकृति के अनुसार 3 प्रकार का प्रिय होता है, और वैसे ही यज्ञ, तप और दान भी 3-3 प्रकार के होते हैं। उनके इस पृथक पृथक भेद को तू मुझसे सुन। आहार जे ग्रहण केला जातं ते, जो आत येईल तसा, डोळ्यांनी, कानांनी, तोंडानी, कुठल्याही प्रकारे स्पर्शानी, सर्वस्य त्रिविधो भवति प्रिय है। श्रद्धात्रय विभाग योग है ना, 3 प्रकारचे डिव्हिजन्स, कॅटेगरीज आहे यात विभाजनी करने के लिए. आहार हे 3 प्रकारचे असतात, निरनिराळ्या लोकांना प्रिय असलेले. तसेच प्रकारे यज्ञ आपण आता बोललो, तशाच प्रकारे तप. तप म्हणजे कशामध्ये, वर्कaholic असं म्हणतात इकडे. तो काम पूर्ण आहे, खूप कामाला कमिटेड आहे, खूप काम करत होता पूर्ण, ऑफिसचा असो, बिझनेस असो, जे काय असेल ते. कोणी अल्कोहॉलिक आहे, कोणी वर्कaholic आहे, कोणी काही हॉलिक आहे. ते तप जे आहे. तथा दानम, देण्याची क्रिया. काय देतो आपण लोकांना? शिव्या देतो की वाईट भावना देतो, शाप देतो, खूप चिडचिड चिडचिड, रागवणं, ओरडाओरडीचा अनुभव, विषाद देतो की प्रसाद देतो? प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिर्पर्यवतिष्ठते. सौम्यत्व देतो, मनवा शीतल, पानी शीतल, वाणी ऐसी बोलिए मनवा शीतल होए, और को शीतल करे आप शीतल होय. बर्फ स्वतःही थंड असतो, जो कोणी हात स्पर्श करेल, घशात घालेल, त्यालाही थंड करतो. कारण स्वतः थंड आहे पहिले. तर जे सौम्य आहे, जे वाणी, वाणी हे कबीरांचं दोहा आहे, वाणी ऐसी बोली आहे मनवा शीतल होय, मन शांत हो, हिलिंग, सूदिंग. औरन को शीतल करे, हात लावला बर्फाच्या लादीवर हात ठेवला तर थंड वाटते, आपोआप शीतल होय, कारण स्वतः थंड आहे. इनके ते एषां भेदम इमं शृणु. शृणु म्हणजे ऐक. ऐक आता, थांब मी सांगतो तुला 3 प्रकारचे. ते का सांगता की यांना मारायला नको, यांना सोडून जाऊ दे, यांना देऊ दे राज्य, मी चाललो जातो भीक मागून, तिकडे राहून जाईल, कशाला, हे जे सुरू आहे. पण बाबा, तू विचार केला का ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह, हे यांची वृत्ती कशी आहे? हे एवढ्या चांगले हस्तिनापूर नावाच्या यज्ञकुंडाला 2 दिवसात कचरा कुंडा बनवून टाकतील. ते योग्य होईल का? तू त्याचं रक्षण करू शकतो, तू त्यांना खडसावून सांगू शकतो, खबरदार, इथे कचरा नाही टाकायचा गध्यानं, हे यज्ञकुंड आहे, चल, भगवू शकतो तू त्यांना. हे तुझं कर्तव्य नाही का, रक्षा करणं याचं? आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीति विवर्धना, रस्याः स्निग्धाः स्थिरा हृदया, आहाराः सात्विक प्रियाः. आयु, बुद्धि, बल, आरोग्य, सुख और प्रीति को बढ़ाने वाले, रस युक्त, चिकने और स्थिर रहने वाले, तथा स्वभाव से ही मन को प्रिय ऐसे आहार अर्थात भोजन करने के पदार्थ सात्विक व्यक्ति को प्रिय होते हैं। आयु
म्हणजे शरीरवर्धक, लॉन्जेव्हिटी, लॉंग लाईफ. चेतना आपले शरीर स्वास्थ्य सांभाळून ठेवणार. जसं खूप फॅटी, खूप शुगरी, खूप साखर, खूप तेल तूप, खूप कोलेस्ट्रॉल वाला चवीला तर खूपच छान लागतं, मस्त लागतं, फर्स्ट क्लास, मजा आ गया. खूप पनीर, खूप तेलाच्या फोडण्या, खूप धमाधम, खूप मसाले, पण शरीर कृष होत आहे, आयु कमी होते आहे. सरळ सरळ सिद्धांत आहे, आता शास्त्र सायन्सने दाखवून दिलाय, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आयु, सत्व, सात्विकता पण नष्ट होते. खूप मसाले, खूप चरपरे, खूप मीठ, खूप तिखट टाकलेले राजसिक होतात, तामसिकही होतात विचार. मग तसं खाल्ल्यानंतर ते चला आता शो पाहू, चल घुमने जाते हैं, चल आता कोणाला तरी कॉल करून बोलून जाते, हे वाचून घेऊ ना, हे पाहून घेऊ, नाही शॉपिंग करू. आपोआपच आता प्रयोग करून पहा. आणि तेच साधं खाल्ला, जितका सिद्धांत जितकं जमिनीशी क्लोज जुळलेलं रॉ फॉर्म मध्ये. पृथ्वीचा स्वभाव सात्विक आहे, गायीचा स्वभाव सात्विक आहे. गाय फक्त गवत खाते किंवा म्हणजे व्हेजिटेरियन, पृथ्वीला जुडलेले, पृथ्वीतून उगवलेले, सत्वाचं रक्षण करते स्वतःच्या स्वभावानेच. तिचं दूध पिऊनही सात्विक होतं, व्हेजिटेरियन खाऊन सात्विक राहतात. ते गायीला फाडून खाल्लेले खाणं, आणि त्यांना फाडून खाल्लेले प्राणी, त्याचं राजसिक झालं, त्याचं तामसिक झालं, आणि ते मी आता खातोय मांसाहारी. सात्विकचं राजसिक झालं, राजसिकचं तामसिक झालं, आणि तामसिकला मी खातोय. हे माझी काय काय गती होईल. चांडाळ योनी म्हटलंय, चौथी श्रेणी, त्याच्या पलीकडची श्वपाक आहे. शुनीचैव श्वपाके च पंडित समदर्शिन. हे येतच होत्या 5व्या अध्यायामध्ये. श्वपाके म्हणजे कुत्रे खाणारे. आपण ऐकलं नसेल कोणी कुत्रा खाणं, घोडा खाणं, विशेष करून कुत्रा जिथलं तिथलं चबरचं कुठेही तोंड मारलं, काही खाऊन गेलं, अजून त्याला खाणार आहे. तसं एक भगवद्गीतेतला शब्द आहे, त्यांची काय गत होईल. तर शुनी म्हणजे कुत्रा, आणि श्वपाक हे म्हणजे त्याला शिजवून खाणार आहे. तर खाऊन बघावा, लक्षात येतं, किंवा पिऊन बघावा, कुठल्या प्रकारचे पेय. बघा नाही म्हणत आहे, लक्षात येतं. कोणी सिगरेट पितं, कोणी दारू पितं, कोणी ताक पितं, कोणी चहा पितं. नाही जसं आता ग्रीन टी, निरनिराळ्या प्रकारची, किंवा साधा तुळशीचा याचा त्याच्याने सात्विकता होते. चहा माझा स्वतःचा अनुभव आहे. चहा आपण पितो, चहा कॉफी, कॉफीपेक्षा चहा बरा, पण त्याने राजसिकता, एक जोश येतो, काहीतरी करायला इच्छा, ताकद येते, थोडीशी एनर्जी येते. आपण म्हणतोय चहा पिल्यावर आता थोडे तरा तरा तरारा वाढला राजसिकतेचा. आणि पण ते जर ताक, ग्रीन टी, तुळशीचा चहा, मिंट चहा, असं तसं माधवी जसं करते, त्यांनी सात्विकतेचं रक्षण होतं. आणि इकडे कोणी खूप दारू असं तसं केलं, तामसिक, उलट उलट ज्ञान व्हायला. नको वागायला तसं वागायला लागतात, नको बोलायला तसं बोलायला लागतात, नको द्यायला घ्यायला ते घ्यायला द्यायला लागतात. म्हणजे ते तामसिक झालं. तो सिम्पल, बिलकुल ऑब्झर्वेशन आहे आपलं इथे, सरळ सरळ. कसं तर सत्वाचं रक्षण करणारा जो आहार, तो सात्विक आहार. आयु, सत्व, बल, आरोग्य. बल म्हणजे स्ट्रेंथ, लॉंग टर्म. जसं डाळी खातो, प्रोटीन्स जेव्हा खातो, तेव्हा ते पीनट्स म्हणजे शेंगदाणे, डाळी ह्या प्रकारचे जे पदार्थ, ते जास्ती वेळपर्यंत एनर्जी टिकून राहते, स्लो रिलीज असल्यामुळे. आणि नुसती साखर, काही चॉकलेट, बस बस गोड खाऊन घेतला, एक थोड्या वेळासाठी वर जाते, भस्कन खाली बसून जाते. पण मग लोकांना बेशुद्ध होतात एकदम सडन ड्रॉप झाल्यामुळे. तर बल नाही मिळत त्याने, नुसतं
अट्टहास करून थोड्या वेळासाठी जमा करून ठेवलेली स्वतःची शक्ती वर केल्या जाते. ऍक्च्युअल शक्ती नाही असते ती. तर इतकं इतकं साधं, इतकं सिद्ध आहे ते. आयुष, सत्व, बल, आरोग्य, हेल्थ, हेल्थी. त्यांनी कशाने आपलं आरोग्य बनून राहील, कशाने बिघडेल आरोग्य, आपलं स्वतःचा अनुभव आहे, माहिती पण आहे, बोललंही जातं, पाहिलंही जातं व्हॉट्सअपवर, याच्यावर त्याच्या. पण तो स्वभाव जर तसा झाला, ते जर ऍक्च्युअली करू शकलो तसा, तर ना, सुख, प्रीती, विवर्धन, सुख तेवढ्या वेळासाठी नुसतं चसका म्हणून नाही. छान वाटलं तिखट खाऊन खूपच, आणि मग सतत पाणी पिऊन आलं, अरे बापरे, अरे बापरे, खूप तिखट, खूप तिखट, असं. हे काही सुख नाही आहे झाला ना. जरा बोथट, ब्लंट होऊन गेल्यामुळे, खूप सवय झाल्यामुळे अजून अजून तेच, अजून तिखट घ्यायला लागते, अजून तिखट घ्यायला लागते, अजून तिखट घ्यायला लागते, नाही तर लागत नाहीये तसं. तर तसं नसलेलं म्हणजे सुख, सिंपल, साधं. प्रीती विवर्धना, ज्यांनी आस्था वाढेल, सात्विकता वाढेल, प्रीती म्हणजे प्रेम वाढेल, चांगुलपणा वाढेल, गुडनेस वाढेल, गुडनेस प्रिझर्व होईल, वर्धन म्हणजे वाढणार, है ना. तर ज्यांनी वाढेल, मनातलं सगळ्यांप्रतीचा प्रेम वाढेल ज्या आहाराने. आहार म्हणजे खाणं तर आहे, पण असं बघणं ज्यांनी प्रेम वाटेल. खूप हॉरर शोज, खूप भूत पिशाचाचे, खूप हिंसात्मक, खूप पॉलिटिक्स, खूप कट कारस्थान, खूप सासू-सुनाचे भांडणं, खूप काही काही डोळ्यांनी पाहिलं आणि कानाने ऐकलं, तो स्वभाव मग तसंच प्रीती विवर्धन नाही होणार. मनात प्रेम वाढवणारे शो नाही पाहिले किंवा तशीच गाणी ऐकले, खूप काहीचे काही वात्रट गाणे ऐकले, किंवा तर्क कुतर्क करणारे टॉक शोज पाहत बसले, तर कानाने जे घुसून राहिलाय त्यांनी प्रीती नाही वाढणार. संभ्रमित चित्त होईल, कन्फ्युज होईल, डिस्ट्रॅक्टेड होऊन जाईल सगळं. तर कुठल्याही प्रकारचा आहार, पण 5 ज्ञानेंद्रिय आहे आपल्याला, 5 कर्मेंद्रिय आहे. 5 ज्यांनी कर्म करतो, आणि 5 ज्यांनी ज्ञान ग्रहण करतो, म्हणजे डोळे, नाक, जीभ, कान, त्वचा, तसं. तर ज्ञानेंद्रियांनी ग्रहण आहार करतो त्याच्याबद्दल बोललं जात आहे. जनरली स्पीकिंग आहार खाण्याला म्हटलं जातं, पण वास्तविक कुठल्याही प्रकारचं आत ग्रहण करणं. आ आ आ आ अम, रस्याः, स्निग्धाः, स्थिरा, हृद्या, 4 प्रकारचे. पचामी अन्नम चतुर्विधम, आहे ना त्यांनी आधी. हे 4 प्रकारचे अन्न असतात. म्हणजे रस्या म्हणजे काय, ज्युसी, रसयुक्त, रस्स्याची भाजी, कढी पकोडा, काही वरण, कढी नुसती, कुठलं. तर हे 4 प्रकारचे अन्न सँक्शनड आहे, म्हणजे अलाउड आहे, प्रिफर्ड आहे, प्रेफरेबल आहे. हे 4 प्रकार रस्या, रसयुक्त. खूप ड्राय नाही सजेस्टेड आहे, नुसतं कोरडं कोरडं खाणं तर सजेस्टेड नाही आहे. इथे 4 मध्ये नाही येते, नुसतं ड्राय ड्राय फूड. ज्युसी म्हटलंय, कारण रस मध्ये चेतना आहे. वास्तविक सिद्धांत असा आहे आपला आयुर्वेदाचा, की चेतना वाहते रसातून, फ्लुइड, हॅज टू फ्लो ऑल्सो. जितकं वाळकं कोरडं तितकं एका जागी स्थायी आहे चेतना. त्याच्यासाठी मेहनत जास्ती करावी लागेल, ती चेतना व्हावायला आपली स्वतःची चेतना त्याला द्यावं लागेल. आणि जितकं फ्लुइड आहे तितकी रसामध्ये, रसो वैसा, रस शब्द बरेच आहेत भगवद्गीतेमध्ये. अं, कारण ते ओपन माइंडचं द्योतक आहे. विलिंग टू फ्लो, गोइंग विथ द फ्लो, व्हायला तयारी आहे. इकडे दगड आला, पाणी ते इकडून निघून जाते आपली वाट, त्याच्यावर भिडून नाही जात, हट हट, माझा रस्ता आहे, चल हट, चल हट करत त्याच्यावरच नाही भिडत. लक्षही नसतं. तर
पाणी आपला मार्ग काढून म्हणून दगड 10,000 वर्ष तिथेच पडले राहतात, बसले राहतात. आणि पाणी तर केव्हाच समुद्राला जाऊन आपल्या ध्येयाला प्राप्त होऊन गेलेलं असतं. तर त्याच्या मागे गुड रस आहे. आपली चेतना त्यातनं वाटते. रस्याः स्निग्धाः. स्निग्ध म्हणजे चिकने. अगेन म्हणजे जे अं, असं खूपच ड्राय नाही, थोडस थोडस तेल असलेलं, थोडस तूप असलेलं आहे. जसं कढईमध्ये तेल टाकलं, किती टाकलं पण ते सगळं वापस ओतून दिलं तर थोडस तेल उरतं. त्याला चिकनाट असतं. हे चिकन आहे, याला काढावं लागेल. तसं स्निग्धा स्थिरा, म्हणजे असं खूपच थरथर सतत हालणे डुलणारे नाही, जे एका ठिकाणी थोडे थोडे राहू शकतात असे. आणि हृदया, स्वभाव से ही मन को प्रिय, फ्लेवरफुल, सुंदर दिसणारे, सगळ्या प्रकारे आकर्षक. कारण अगेन रिमेंबर, ऋषिकेश आत आहे, तो डोळ्यांनी बघतो आहे. काल आमच्याकडे एक पाहुणी आली होती, ती म्हणाली की मी पहिले वास घेते आणि मग खाते. मी तिला म्हटलं की तीच तसंच करायला तर दॅट इज सपोज टू बी. पहिले फ्लेवर, आपण फ्लेवर इज डिफरंट फ्रॉम टेस्ट. फ्लेवर नाकाने घेतला जातो. स्वाद, रस आस्वादन च्या आधी आस्वादन. म्हणजे रसना म्हणजे जीभ. जिभेने त्याचा स्वाद घेण्याच्या आधी स्मेल सो गुड, जागृत होते चेतना. चैतन्य रेडी होतं जठराग्नी. तिथं आमच्या घरी टेस्ला आहे, तिला जेव्हा चार्ज करायला लावतो इलेक्ट्रिक कार, त्याच्या आधी ती बॅटरी कंडिशनिंग सुरू करून देते की बॅटरी रेडी टू रिसीव्ह होते 10 मिनिटं आधी, की बरोबर टेम्परेचरला, बरोबर जे काही त्याचं विज्ञान असेल कंडिशनिंग होतं. कुठे जसं आता काही याच्या आधी, ध्यानाच्या आधी किंवा सत्संगाच्या आधी थोडस स्ट्रेचिंग, आसन, प्राणायाम करतो आपण, कंडिशनिंग करतो. झोपायच्या आधी दात घासून, कपडे बदलून, स्वच्छ बिछाना करून कंडिशनिंग करतो. तर मग जी प्रमुख क्रिया होईल, अम्बियन्स जर बरोबर क्रिएट केला असेल तर ती व्यवस्थित होईल. तसा फ्लेवर जो आहे, आस्वादन जे आहे सुगंध, ते कंडिशनिंग फॉर द सिस्टम जठराग्नीसाठी. येस, दिस गुड इज अबाउट टू कम इन. हे एक चांगला पदार्थ आता आत येणार आहे. तयार आहेस ना? अगं बघ बघ, ते आले आपल्या घरी, येऊन राहिले बरं, ते बघ ते दिसतात. त्या रेडी. हो हो, आज मग दोघे जसे रेडी तसं ते ते काम करते आहे. तर ते तसे जे आहे त्याला हृदय म्हणलं. हृदय प्रफुल्लित होते आधी, हो मला हे मिळणार. प्रसन्न आपोआप चेहऱ्यावर, मुलांकडे बघितलं तर स्वाभाविक आपोआप चेहऱ्यावर हास्य येतं, स्मित हास्य. अजून मिळालं नाही आहे, 100% गॅरंटी नाही आहे मिळेल याची, पण त्या भावनेने की बहुतेक मला मिळणार आहे, तर आपोआप चेहरा हास्य गाल होतात, हसावे. ऊ, आपोआप मला लागतात. ते मनातून ते हृदय, किती सुंदर, किती किती शास्त्रसंमत, किती व्यवस्थित, विचारपूर्वक. कसा कृष्ण आहे युद्धभूमीवर. हे तर कधी चटणी बनवली असेल की कढी बनवली असेल माहित नाही आणि आजपर्यंत, पण याचं ज्ञान किती आहे, माहिती कशी आहे, किती आहे. कारण तो ज्ञानाचा सगळा स्रोत आहे, ओरिजिनल. तर ते चटणीचा वाटा, वरवंटा पाटा बनवणारही तोच आहे. आणि आंब्याचं झाड आणि त्याच्यावरची आंबट कैरी बनवणारही तोच आहे. आणि त्याला थारा देणारी माती आणि पृथ्वी तोच आहे. आणि खाणारा, बनवणारा तोच आहे तो. हरी दाता, हरी भोक्ता, ह्या वेदांमध्ये येतं. हरी अन्नम प्रजापती, हरी सर्व शरीर असतो भोक्ता, भोजयते हरी. दाता तो, बनवणारा तो, खाणारा तो, ज्याला खाल्ला जाणारा तो, जो खाऊन राहिला तो, खाल्ल्यावर जो अनुभव घेतोय तोही तोच. हरी ओम तत्सत. म्हणून हाच एक सत्य आहे. तर हे सात्विक म्हटलं आहे. रस्याः स्निग्धाः स्थिरा हृदया आहाराः सात्विक प्रियाः. स्वभावानेच जे सात्विक असतात त्यांना हे आपोआपच प्रिय असतात. आणि दुसरा, कट
कट्वम लवणाति अति उष्ण तीक्ष्ण रुक्ष विदाहिनः आहारा राजयस्येष्टा दुख शोक मय प्रदाह। कड़वे, खट्टे, लवण युक्त, बहुत गर्म, तीखे, रूखे, दाहकारक और दुख, चिंता तथा रोगों को उत्पन्न करने वाले आहार अर्थात भोजन करने के पदार्थ राजस व्यक्ती को प्रिय होते हैं. कटवा म्हणजे कडू, खूप कडू, मुद्दामून असलेले, ज्याला मुद्दाम बनवलेले, जे नैसर्गिक प्रकारे कडू जे असतात ते चांगले असतात शरीर स्वास्थ्यासाठी. पण दुसरंच काहीतरी अति थोडक्यात म्हणजे अति करणारे, अतिशयोक्ती जिथे आहे. कटवम लवण, खूप सॉल्टी, जसे चिप्स असतात, नाचोज असतात, काही बाजारात मिळणाऱ्या कॅन्स मधले, पॅक्स मधले जे स्नॅक्स मिळतात, फराळात कधी कधी लोणच्यामध्ये खूप मीठ टाकलेलं आहे, ते लवण म्हणजे मीठ. लवण भास्कर नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांनी हे आयुर्वेदात निरनिराळे निरनिराळे सॉल्ट्स जे असतात, मीठ जे खातो आपण रोज, ते तर एक कॉमन सॉल्ट म्हणजे त्याला सोडियम क्लोराईड, सोडियम आणि क्लोरीन बनलेलं NaCl. पण असे निरनिराळे मिठ आहेत जे आपण हवा बांधणारे खातो, निरनिराळे भस्म करतो, त्या सगळ्यामधून कधी मॅग्नेशियमचं कधी कशाचं. तर त्यांनी ते शोध निरनिराळे प्रयोग करून त्या ऋषी मुनींनी लावले होते आणि ते आयुर्वेदात त्यासाठी स्थान आहे. त्यांचं नाव तर लवण भास्कर, त्यांना पदवी मिळाली ती, म्हणजे मिठाचा सूर्य. म्हणजे याला सगळ्या मिनरल्सचं ज्ञान असलेलं असे. ते सहज आठवलं म्हणून सांगितलं, गीतेत नाही त्याचा उल्लेख. कठोर लवण अति उष्ण, खूप गरम, खूपच गरम खाणं, एकदम उकळतीच कढी प्यायची आहे, ते एकदम गरम जो कुठला पदार्थ असेल. अति तीक्ष्ण म्हणजे तिखट, खूप तिखट, खूप मिरच्या, लवंगी मिरच्या, उमरेडच्या मिरच्या, आपण एका मिरच्यावर मिरच्या, और डालो थोड़ा, और उस पर डालो थोड़ा, लाल दिसाला फोडणी, जरा तरंगायला हवा त्याच्यावर तिखट. अति तीक्ष्ण, रुक्ष, खूप दगडासारखे कडक दात पडतील असे रुक्ष, म्हणजे की इतकं कडकड करून तोडावं लागतंय, फोडावं लागतंय, किंवा मग अक्षरशः म्हणतात बत्त्यानी तोड, थोडं हातोडी फोडून आण, फोडून आण. ते मानवी जबड्यासाठी नाही आहे डिझाईन तसे. आणि त्याला मग पावडर करून घालावं. पण तसे पण असं म्हणतात लोक, असते बघतात की अरे नाही नाही, मला नाही, माझ्याने होते ना, तोडतात स्वतः दातांनी. किती वेळा तोडतील, दात पडतील इव्हेंच्युअली. पण यात दिखावा आहे, दंभ आहे, खूप मोठेपणा आहे, ते राजसिकतेचे गुण आहेत. वृक्ष विदाहीन, दाहकारक, चटका बसणार, दाहकारक म्हणजे चटका बसणार. असंही आहे का, थोडा चटका बसल्यावर मग अजून चांगलं लागते, वाटते, असं ऐकणारे म्हणणारे लोक. दुख शोक मय प्रदाह, और दुख चिंता रोगों को उत्पन्न करने वाले. आज न उद्या त्यातून रोग निर्माण होणार आहे, त्यातून काहीतरी दोष निर्माण, लक्षात नाही येणार कशाने झाला, का बरं असं झालं. आयुष्यभर जी सवय होती त्यांनी तसं. भोजन करने के पदार्थ आहारा राजस इष्टा, राजस लोकांना प्रिय असतं. इष्ट म्हणजे आपलं प्रिय, म्हणतो माझे इष्ट देव आहे, हे तुझ्यासाठी इष्ट आहे. इष्ट म्हणजे नाही तुझं, जे मला वाटणं की माझ्यासाठी मंगलकारी आहे, आणि श म्हणजे त्याचं माझ्यावर नियंत्रण असणं, मनावर त्याची घट्ट पकड असणं. नाही नाही, मला असंच पाहिजे, हेच खायचं, नाही नाही नाही, अजून गरम करून, अजून थोडंसं तिखट टाकून, मला तसं आवडतं, म्हणजे ते माझं इष्ट झालं. हं? ज्या देवाला आपण इष्ट देव म्हणतो, समजा कृष्ण माझा इष्ट आहे, जसं माझा आहे. कुठलाही इष्ट देव सगळे एकच आहे, चांगलं आहे, उत्तम आहेत. पण त्यात मनात भावना ही असते की हे माझं मंगल कार्य आहे, यांनी मी अनुभव केला की याच्या ध्यानाने, याच्या नावाने, पठन पाठनाने, याच्या प्रेमाने माझं मंगल होतं, आणि मला याच्याच कंट्रोलमध्ये राहायचं आहे.
माझी इच्छा आहे की याच्या राज्यात हा माझा शासक असावा, हाच मला शास्ता म्हणून हवा आहे, माझा राजा आहे, आपण म्हणतो सोन्या राजा, राजा राम है ना. तर ते तो इष्ट, तिचा राम, कारण ई आणि श आहेत, इथे यांचं हे राजसिक भोजन इष्ट असते. थोड्या वेळाने पुन्हा विचारतो, फिर कल किधर जाना है, उधर का वो खाया गया, इधर का ये खाया गया, असे कित्येक लोक असतात. वो अन्न इडली की ये, और उधर का वो, और इधर का ये. हे इष्ट झालं त्यांचं, याच्यात मंगल वाटते आणि त्यांनीच ते शासित आहेत. तामसिकचं काय 10वा श्लोक, यात यामम गतरसम पूती परिउषितम च यत् उच्छिष्टमपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम. जो भोजन अधपका, रस रहित, दुर्गंध युक्त, बासी और उच्छिष्ट है, तथा जो अपवित्र भी है, वह भोजन तामस पुरुष को प्रिय होता है. यातयामम, अर्धपका. व्यवस्थित प्रत्येक वस्तूचं किती किती शिजायला हवं, प्रत्येकाचा आपला शास्त्र आहे. गृहिणींना, तुम्हाला सगळ्यांना कळतं कोणत्या, की हा आता हे बरोबर शिजलाय. ज्याला कळते आता हे बरोबर शिजलाय, त्यांनी मुद्दामून अर्ध शिजवणं किंवा स्वतःला अर्ध शिजवलेलं अम, आवडणं, हे तामसिक. कारण म्हणजे जे थोडक्यात म्हणजे जे बरोबर आहे ते माहिती आहे, पण तसं न करणं. जसं दुर्योधनाचं होतं, धृतराष्ट्राचं होतं, जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती. मला बरोबर काय माहिती आहे, पण मला तसं नाही आवडत. जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. बरोबर काय नाही आहे तेही मला माहिती आहे, पण तिथून माझं मनच हटत नाही. महाभारतातला श्लोक आहे हा, गीतेत नाही आहे. तर इथे म्हटलंय की असं अर्ध अर्ध पकलेलं, अं, गतरसम, रसरहित, त्यातलं सगळं सत्व निघून गेलं, सत्व ओढून गेलं, तर काही नुसतंच भस्म खाऊन राहिलं नुसतं, समजा अन्न रूपाने. भस्म, आयुर्वेदातलं भस्माच्या जागी भस्म वेगळी गोष्ट आहे, पण अन्न म्हणजे भस्म नाही आहे. यज्ञ कुंडात यज्ञ संपल्यावर भस्म होतं, पहिलेच भस्म नाही टाकायचं यज्ञ कुंडात, हे भस्म आणलं आणि टाकलं, आग पेटणार नाही ना. पूती परिउषितम, पूती म्हणजे, आणि परिउषितम म्हणजे दुर्गंधी, स्टिंकिंग. जसं आम्हाला नेहमी आश्चर्य वाटतं इथे कधी जपानीज रेस्टॉरंटमध्ये किंवा नॉन व्हेजिटेरियन, इथे अमेरिकेत मांसाहार शिजवतात, बाहेर बार्बेक्यू करतात, फिरायला जातात. आश्चर्य वाटते, खूप महद आश्चर्य, यांचे तुम्ही खाल्ल्या कसं जाते, जे नाक स्वाद आणून राहिला, इतकं घाणेरडं, इतकं गलिच्छ, अरे बापरे, उलटी म्हणजे कमाल आहे की हे तोंडातून कसं टाकू शकतात ते, ज्याचा वासच इतकं घाणेरडा आहे. ते हे इथे आहे, पूती परिउषितम, याक उलटी होईल असा, मळमळ करेल असा, मासोळ्या याचा त्याचा जो वास असतो तो. चह्यात, हे तामसिकतेकडे म्हणजे एकदमच उलट, जे तू पळायला हवं. उकिड्यावर जर लोळत नाही, ते गधे असतात, गाढव असतात ना. मला तर मी काही खूप पाहिलं नाही, खरं म्हणजे गाढवही खूप उकिड्यात लोळणार आहे. लहानपणी या पाहिलेलं आठवतं पण. तर उच्छिष्ट म्हणजे उष्ट, उष्ट मास्टर, ज्याचं जे जसं तसं लोकांच्या ते खाऊन घेतलं, हे साधक लोकांसाठी आहे ना. असे संदर्भ येतात शास्त्रांमध्ये, संतांच्या जीवनामध्ये. हे 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 सगळ्याच्या पलीकडे गेलेले जे आहे, जे चतुर्थ अवस्थेत पोहोचलेले आहेत, गुणातीत अवस्थेत जे आहेत, रामकृष्ण परमहंसांच्या वचनामृतामध्ये येतात असे, आणि इतरही शास्त्रामध्ये उदाहरणं येतात की जिथे हे नियम मग लागू नाही होत. आणि श्रीकृष्ण स्वतःही 14व्या अध्यायात झाला होता, जो आपला गुणत्रय विभाग आहे, त्याचे शेवटचे 6 श्लोक जे आहेत, त्या आधी अर्जुनाने विचारलं होतं की कैर्लिंग स्त्रैन गुणान वेतान आचार भवती प्रभो. हे 3 गुण, सात्विक, राजसिक, तामसिक, इथे जे वर्णन म्हणाले याच्या पलीकडे गेलेले गुणातीत जे आहेत, त्यांचा आचार विचार कसा असतो.
त्याच्या उत्तरात जे 14 अध्याय संपतो, उत्तर देणारे जे शेवटचे 5-6 श्लोक आहेत कृष्णाचे तिथे. असाच थोडासा हलकासा उल्लेख 5व्या अध्यायात येतो. कर्मसन्यास योगात हा अजून थोडासा 4थ्याही अध्यायात येतो. ज्ञान कर्मसन्यास योगामध्ये 6व्या अध्यायात येतो. आत्मसंयमामध्ये हलके हलके येतात 4थ्या 5व्या 6व्यामध्ये. 14व्या अध्यायामध्ये पुष्कळ अजून प्रकर्षाने येतात. त्याची आठवण करून देतो आहे की ते सिद्धांसाठी आहे, हे साधकांसाठी आहे. सध्या आपल्यासाठी काहीतरी एक साध्य आहे, म्हणजे गोल आहे. साध्य म्हणजे गोल फुलफिल करायचं टार्गेट आहे, त्याला साध्य म्हणतो. ते ज्याला हवं आहे त्याला साधक म्हणतो. मी साधक काय, कारण माझं साध्य आहे, मला हवं आहे. त्यासाठी तिथपर्यंत पोहोचण्याची जी प्रक्रिया आहे तिला साधना म्हणतो. तिथे चालत जाण्याची, माझा गोल तो आहे, तिथपर्यंत मला पोहोचायचं आहे, ती साधना आहे. त्यासाठी जे वाहन वापरलं जातं त्याला साधन म्हणतो. साधक साधन वापरून आपल्या साध्य प्राप्तीसाठी साधना करतो. तिथे पोहोचल्यानंतर, ते साध्य प्राप्त झाल्यानंतर साधकचा सिद्ध होतो. ज्याची अर्थ म्हणजे व्हॅल्यू, जे हवा आहे ते संस्कृतमध्ये, ज्याचा अर्थ सिद्ध झाला आहे त्याला सिद्धार्थ म्हणतात. तोच बौद्ध पुरुष होऊन पुढे अवतारी होतो. गौतम सिद्ध अर्थ सिद्ध झालेला सिद्धार्थ. इथे जे सांगितलं हे साधनेसाठी. अर्जुन सिद्ध नव्हता, अर्जुन साधक होता. सिद्ध असतात हे सगळे इथे गीता सांगावी नसते लागली काही. कृष्ण ऑफकोर्स सिद्ध पुरुषांचा साध्य आहे. सर्व ईश्वर सांगितलंय सगळ्यात मोठा, सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात मोठा शास्ता आणि मंगल करणार आहे, त्याला ईश्वर म्हणतो. असे सर्व ईश्वर, ही जेवढे ज्यांना ईश्वर म्हणतात त्यांचा ईश्वर सर्वेश्वरेश्वर. जसं जोड्याला पजाम्याला एक गाठ, दुसरी गाठ, आणि वरून फुलोरा बांधून तिसरी गाठ बांधली पक्की, तशा गाठी आहे. याच्यासाठी याचं वर्णन करतात शुकमुनी. सर्व ईश्वर सर्वेश्वरेश्वर श्रीकृष्ण. ते याच्यासाठी तर अनिर्बंध आहे, याच्यासाठी कुठलंच बंधन नाही आहे. आप्तकाम आत्माराम पूर्ण काम निष्काम, सगळं असून सगळ्या प्रकारचं वैराग्य असलेला हा पुरुष. त्याच्यामुळे हे याच्यासाठी नियम नाही आहे बरं, याच्यासाठी तर नाहीच आहेत. म्हणून त्याचे आचार विचार आपल्या बुद्धीने नाही समजू शकते असं कसं. पण त्याच्यापर्यंत पोहोचलेले सिद्धांसाठी पण असे नियम नसतात. तर कोणाचं असं संभ्रमित बुद्धी नको व्हायला, मनात हा संकोच हे नको व्हायला की अरे हे असं कसं कोणी, ते साधू आहे, हे एवढे मोठे महापुरुष आहेत, हे एवढे सत्संग करतात, हजारो लोक बसतात त्यांच्या समोर, आणि हे कसं असं कसं वागून राहिले. सावधान, मन तिकडे न जाऊ देणार. आपण सध्या साधक आहोत, ते सिद्ध आहेत, त्यांनी साधलं आहे. तर उच्छिष्टमपि चामेध्यम उष्टमाष्टकाने भोजनम तामस प्रियम. कालची घटना मला आठवते, जेवायच्या वेळी माधवीला मी अर्ध्या पेला ताक होतं ते दिलं, आणि तिला माहित होता, तिने म्हटलं नाही हे उष्ट कानाचं. तर साधारणपणे आईच्या हृदयात काय होतं की ठीक आहे आपल्या मुलाचंच आहे, पण तो द्विज आहे, कानाची मुंज झालेली आहे, ब्राह्मण आहे, मोठा आहे, आणि पुत्र आहे. पतीचं उष्ट सेम समजलं जातं पत्नीसाठी, पण तेवढं एकच व्यक्ती ज्याचा उष्ट ब्राह्मण धर्मामध्ये परमिसिबल आहे, अलाउड आहे. तर मला अभिमान आहे की तिने तेवढं नाही म्हटलं, नको ठेवून दे, वापस मी ठेवून दिला. मला स्वतःला कळायला होता की हे तामसिक होईल, पण तिने तिच्या सत्वाचं रक्षण केलं. माधवी जी साध्वी आहे, आणि सात्विकतेचं रक्षण करून परत नाकारला, जरी स्वतःच्या मुलाचं असलं तरी. तर तसं इथे उच्चिष्टमपि चामेद्यम भोजनम तामस प्रियम. तामसिक
चॉईस नाही केला. पण ते तसं सगळं तामस लोकांना प्रिय असतं. अफलाकांक्षाभिर्यज्ञ विधिदृष्टो स इज्जते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विक. आता यज्ञ तीन प्रकारचे कसे, हे तीन आपण कव्हर करून मग आज थांबवू शकतो. हे यज्ञ ही करणं, ते यज्ञाची भावना काय असते की जे कुठलं कार्य आहे जे इतरांसाठी सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांचं मंगल व्हावं, जनरेटिंग व्हॅल्यू फॉर अदर्स, या भावनेनी, या उद्देशाने जे केलेलं कार्य समारंभ ते यज्ञ. ओव्हरऑल विचार केला तर अर्धाचा, पण गहन सूक्ष्म जर विचार केला तर यत म्हणजे ज्यात, ज्ञानी, ज्याच्यामुळे, ज्ञ, ज्ञ म्हणजे ज्ञान, that which will produce knowledge, असं कार्य ज्यातून ज्ञान प्रगट होईल, असं कार्य जे करून मला समजेल, थोडक्यात म्हणजे लक्षात येईल, कळेल, इव्हॉल्व्ह होईल, माझी ग्रोथ होईल. लर्निंग अँड डेव्हलपमेंट म्हणतात. पहिले लर्निंग, मग डेव्हलपमेंट ना. माधवीच्या पेशामध्ये येतं लर्निंग अँड डेव्हलपमेंट. पहिले शिकायला लागतं, पहिले शिकवावं लागतं, शिकावं लागतं, मग डेव्हलप होतं, इव्हॉल्व्ह होतं. बाळ जन्मतं तेव्हा काहीच कळत नसतं, म्हणून सतत प्रश्न विचारतात, वाय, का बरं. म्हणून जे दिसलं ते तोंडात घालून पाहतात, कारण एक लक्षात आलं की तोंडात, जिभेवर काहीतरी काहीतरी समजते. मिटक्या मारत जन्म झालेला बाळ, जीभ आपली ओठावून फिरत फिरत जन्म होता बाळाचा, कारण त्याचे ते रक्ताची चव घेत घेत हे काय आहे, कसं आहे करत निघतानाच्या. तर पहिला पहिला जो ज्ञान इंद्रिय जागृत होतं ते जिभेने, चवीने, म्हणून म्हटलं तर जिभेवर ज्याचा कंट्रोल राहील. पहिलेच तिथे घसरणं कुठे झालं, लोक पडतात तेव्हा, कारण ते पाय कुठे घसरला, इथे ओलं होतं इथून घसरला, एवढं मोठं बाकी तर फरफटत गेला, पण इथे घसरला, इथे ओलं होतं. इकडे अमेरिकेत बर्फ असतो, चालताना पाहिजे ब्लॅक ब्लॅक आयस स्पॉट आहे, आयसी पॅच आहे, तिथून ऍक्सिडेंट पुढे गाडी धडधड घसरली, पण इथून घसरली, घसरलं कुठे. जन्म झाल्यावर घसरतो कुठे, जीभ पहिले मिटक्या मारत सूक्ष्मतेने पाहिला का, जीभ चाटत तिथं ओठावरून फिरवून. म्हणून सूक्ष्म तत्वज्ञांनी म्हटलंय की जिभेवर ज्याचं नियंत्रण, त्याच्यासाठी सगळ्यात सोपं, कारण जिभेने दोन अघटित घटना घडतात, दोन अपशकुन होऊ शकतात जिभेने. एक तर बोलणं आणि दुसरं खाणं. चटर मटर खाण्यात एकच जीभ आहे, दोन कार्य करते. आत अन्न घेते, बाहेर मन फेकते. मनात जे आहे ते बाहेर फेकलं जाईल ना, मनसा वाचा कर्मणा. मनातले विचार, वाणीचे उच्चार आणि शरीराचे आचार, हे सूक्ष्म अतिसूक्ष्म गोष्ट आहे. जीभ आहार आत घेते, खाणं अन्न आत घेते, आणि अन्न त्याचा मन, पाणी त्याचं बाणी. जसं अन्न आत घेतलं तसं मन झालं, ते बाहेर फेकतं बोलण्याच्या रूपाने. डबल डबल काम सुरू आहे, सतत आत बाहेर आत बाहेर आत, म्हणून सतत हालतही राहते जीभ. तर ती डबल डेंजरस आहे, म्हणजे बाली आहे जीभ. म्हणजे वाली जो होता, बाली, सुग्रीव आणि बालीची गोष्ट माहिती आहे ना. एकच कारण होतं, सुग्रीव ते त्याच्या तितकंच त्याच्यातही बल होतं बालीमध्ये, पण तो कधी हरवू नाही शकला बालीला, कारण याचं बल त्यालाही मिळून जायचं, अर्ध त्याला मिळालं. असं जीभ जी आहे ती डबल इंद्रिय आहे. काय इथे आत आणते नको ते, आणि बाहेर फेकते नको ते. अरे राम, नको ते आत आलं, नको ते बाहेर फेकलं, नको ते आत आलं, नको ते बाहेर फेकलं, नको 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 नको, मध्ये नष्ट झालं. त्याच्या उलटे होऊ शकते, आपण विचार केला, नियंत्रण केलं तर. म्हणून जिभेवर नियंत्रण महत्वाचं आहे. तिथे म्हणजे वालीला जशी डबल शक्ती मिळून जायची, तशी हरवणं कठीण जायचं. जिभेवर नियंत्रण सगळ्यात कठीण होऊन जातं, वेदर खाण्याच्या बाबतीत किंवा बोलण्याच्या बाबतीत. काय बोलावं, केव्हा बोलावं, कसं बोलावं, किती बोलावं, कोणाशी बोलावं, काय खावं, कसं खावं, कुठे, किती, केव्हा,
हे सगळं. तर हे डबल इंजिन असलेलं इंद्रिय उलट्या दिशेने जायला लागलं तर खूप लांबपर्यंत खूप चुकीच्या दिशेने पोहोचल, कठीण होऊन जाईल. पण हे डबल इंजिन असलेलं इंद्रिय जर बरोबर दिशेने जायला लागलं तर खूप लांब, खूप लवकर बरोबर दिशेने पोहोचून जाईल. म्हणून हं. तर हे जे ज्ञ झालं, आत्ता ज्ञान आत्ता मिळालं ना, हे जे मी बोललो, ते प्राप्त झालं ज्ञान पहिले नसलेलं, हे यज्ञ झालं. याला कृष्णाने ज्ञान यज्ञ म्हटलं. आणि याला त्यांनी चौथ्या अध्यायात म्हटलं सर्व की हे ज्ञान यज्ञ सगळ्यात श्रेष्ठ आहे. द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, ज्ञान यज्ञ पर्यंत. द्रव्य यज्ञ म्हणजे खूप दान धर्म, खूप लोकांना खूप गिफ्ट दिल्या, सगळ्यांना वाटले, खूप प्रसाद, मलाही पेढे वाटले बताशाच्या जागी सगळ्यांना, ते द्रव्य यज्ञ. तप यज्ञ, खूप खूप कष्ट, खूप तप केला. आणि ज्ञान यज्ञ यापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ त्यांनी म्हटलं त्याच्यामध्ये. कारण ते तिथेच टर्न होते, मग लगेच बुद्धीमध्ये लक्षात आहे, ओ ओके, हो बरोबर आहे, नियंत्रण ठेवायला, लक्ष द्यायला हवं. तर सगळ्या तपाचं फळ इथलंही ते रोकड कॅश मिळून गेलं फटकन. म्हणून ज्ञान यज्ञ. तर थोडक्यात हे एवढं सगळं याच्यासाठी पोथी उघडली ही सांगायला की यज्ञ, यत ज्यातून ज्ञान प्राप्ती होईल ते यज्ञ. कारण शेवटी कर्म संपून जाणार है ना. यज्ञ कुंडामध्ये लाकडं समिधा जे काही टाकलं ना, ते सगळंच्या सगळं जळून शेवटी राख होते ना. राख राहिली, त्यातलं एसेन्स वर चालला गेला, देवांना प्राप्त झाला, अशी भावना असते. आपल्यासाठी राखवली, पण ते भस्म आपण हंबल बनून स्वतःला विनम्र आर्य विभावने ते भस्म याच्यासाठी लावलं की माझ्या वाट्याला जे उरलं ते मला माझ्यासाठी श्रेष्ठ आहे, माझ्यासाठी योग्य आहे, तेच माझे इष्ट आहे, तोच माझ्यासाठी प्रसाद आहे, त्यातच माझं भलं आहे. त्या भावनेने ते कर्म सगळे जळून जातात. शेवटी ज्ञान होते. सर्व कर्म च अखिलम, ऑल ऑफ देम पार्थ ज्ञानेन परिसमाप्यते. ऑल वर्क ends in learning, and what a shame if I leave the learning. यज्ञ केला आणि अरे तू भस्म नाही, ते विभूती नाही घेतली तिथली, एवढं काम केलं पाहिजे, तू शिकला काय? शिकलो काय? शिकण्यासाठी नाही केला, अरे ना, विचार नाही केला, लक्ष नाही दिला. अरे मग सगळं, मग काही उपयोग नाही झाला त्या कर्माचा. सगळं कर्म शिकण्यासाठी होतं बघा. मनुष्य जन्मामध्ये एकच काम होतं कर्म करण्यासाठी, शिकणं आणि ग्रो होणं, इव्हॉल्व्ह होणं. ते यज्ञ, हेच या भावनेने केलेलं यज्ञ सात्विक यज्ञ. अफल अफल आकांक्षा अभियज्ञ, विधि दृष्टो स इज्जते, यष्टव्यम मे वेति मनः समाधाय स सात्विका. जो शास्त्र विधि से नियत यज्ञ करना ही कर्तव्य है, कर्तव्य भावनेनी, नाही मला इतरांची मदत करायला हवी, सगळ्यांच्या भल्याचा विचार करायला हवा, सगळ्यांना धरून चालायला हवा, आणि मी वेगळी नाही आहे, मला वेगळी वाटते हीच पाय घसरला, मी ऍक्च्युली एक आत्मभावनेने एकच आहे, एकच आत्मा आहे. उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम न अवसादयत्, आत्मैव आत्मनो बंधु आत्मैव त्रिपुरात्मनः बंधुरात्मना तस्य. 6वा अध्याय, ध्यान योग. स्वतः स्वतःचा उद्धार करते, मीच स्वतःला मदत करते आहे, दुसऱ्याला नाही कोणाला मदत करत आहे. इतर जरी असले तरी त्या भावनेनी. त्यामुळे मला स्वतःला एवढ्या शरीराला काहीतरी फळ मिळावं या भावनेने नाही, जो शास्त्र विधी से नियत, बरोबर फॉलोइंग द इंजंक्शन्स, प्रिस्क्रिप्शन फॉलो करून, काही कशाही प्रकारे उठपटांग पोती पोती वगैरेची गरज नाही, मला येते नाही, सगळं जसं कसंही करून करून टाकलं, आटपून गेलं, जल्दी जल्दी निपटालं. पंडित जी जल्दी जल्दी कर दो फटाफट, हम 4 घंटे वाली पूजा नहीं चाले वो, तुम बाद में मंत्र मंत्र तुम पढ़ लेना बाद में, नाही तर तुम्ही घरून निघताना निघताना मंत्र सुरू करून द्या, येताना इथे आल्यावर अर्ध्यापर्यंत येऊन जातील, मग पूजा आटपून. अशी लोक मला ऍक्च्युअली माहिती आहे प्रत्यक्ष, की त्यांना पंडित, रोज पूजेला पंडित लावलेले. आमच्या घरची पूजा करून चाललं जातं तुम्ही, तर आमच्या घरची पूजा, आपल्या घरची पूजा आपल्याला करायला पाहिजे.
आणि असेही आहे की जे म्हणतात की पंडितजी तुम्ही एक 15 मिनिटाचे सत्यनारायण करून सांगू शकता का? पंडितजी हो म्हणतात, त्यांना काय दक्षिणा मिळाली. पंडितजी तसे त्याच जातीचे. पंडितजीने म्हणाला शक्य नाही आहे, 4 तासाच्या खाली होत नाही, 3 तास 58 मिनिटे नाही होणार. जर खरा असेल पंडित जर असेल. एनिवे, तिथे सात्विक फळाची आकांक्षा आहे दोघांनाही आहे. पूजा करून घेणाऱ्याला आहे की माझ्या घरी पूजा झाली आहे तर फळ मला मिळावं, शांती उदक शांती जे काय होऊन जाईल सगळं, भूत पिशाच बाधा चालली जाणार, हो गया, कर दिया ना, पंडित को बुलाया था. पंडितच्या मनात आकांक्षा आहे, ठीक आहे ना, दक्षिणा तर मिळेल आपल्याला, नवीन धोतर मिळेल, जे काय 1,000 रुपये ठेवतील समोर, खायला प्यायला मिळेल, घरी डबा बांधून देतील. न पंडित न तो सात्विक आहे. इथे काय अफल आकांक्षा, भे भे म्हणजे डोक्यात आकांक्षेचा उद्देश नाही आहे की हे मिळावं ते मिळावं. यज्ञ विधी दृष्ट, विधीला समोर ठेवणे, म्हणजे जसं सांगितलं प्रिस्क्रिप्शन फॉलो करणं. आपण डॉक्टरकडे गेलो आणि लिहून दिलं डॉक्टरने चिठ्ठी, तिथे फाडून फेकून नाही देत. हाँ ठीक है ना, वाचली एकदा, वो बता देंगे लोट्रेडमिन है कि लोरटेडमिन है कि लोरामिन है, और तीन में से कोई भी दे दो ना, फार्मेसी में जान म्हणत नहीं, ठीक है ना, ऐसा ही कुछ स्पेलिंग था, दे दो. प्रिस्क्रिप्शन नहीं लाया साथ में, वो दिया था उन्होंने, उस पर उधर ही एक दे, उसकी क्या जरूरत है, मैं बोलता ना तुमको, वैसे दे दो. तो देऊन देईल. आणि इकडे उलटी थांबायच्या ऐवजी अजून 10 उलट्या झाल्या तर भागवून थांबायच्या ऐवजी अजून 50 वेळा जावं लागलं लोटा भरायला तर. तर विधी दृष्ट, विधीला समजून प्रिस्क्रिप्शन, जोपर्यंत अक्कल पूर्ण मॅच्युअर नाही झाली आहे, जोपर्यंत सिद्ध अवस्था प्राप्त नाही झाली आहे, जोपर्यंत साधक आहे, तोपर्यंत साधनाचंही महत्व आहे तितकंच. शिवगीतेत येतं, गुरुगीतेत येतं, साधनाची आवश्यकता आहे. म्हणून साधन स्वच्छ ठेवतो, मानाने ठेवतो, आदराने ठेवतो. बापा अजून मिळालं नाही रे बाबा, म्हणून जसं गाडी कार ऑइल चेंज ट्यून अप सगळं करतो, कारण जेव्हा मला जावं लागेल त्या तूच नेशील मला गाडी कार मोटर. साधनाची पोहोचल्यानंतर ठीक आहे, पण जाईस तो अफलाकांक्षाभिर्यज्ञ विधी दृष्टो स इज्जते. याच्यात स्वतःच इष्ट मानून ज्या प्रकारे करायचं, यजन ज ज य यज म्हणजे वर्शिपिंग. यष्टव्यम एवेति मनः समाधाय, समाधानी चित्ताने केलेलं कुठलंही कार्य, अल्पसंतोषी समाधानी शांत मनाने केलेलं कार्य, विशेषतः यज्ञ कार्य. खूप चिडचिड सुरू आहे पोथी, पूजेच्या आधी, पूजेच्या वेळी, पूजेनंतर, हाय असा असं नाही केला तुम्ही, असं धड नाही केला, हे का केला, तसं केला. ते तामसिक यज्ञ झालं, करायला गेलं काय ना, वरती झाले पाय, उलट होऊन गेला. समाधानी चित्त, शांत प्रसन्न चित्ताने, समता, प्रसन्नता, नम्रता आणि उदारता, हे 4 गुण ज्या चित्तात आहे त्याला समाधाय म्हणतात. इथे जो शब्द आहे 11व्या श्लोकात 17व्या अध्यायाच्या, या भगवद्गीतेचा प्रसाद आहे शेवटी. समाधानी बनणं, समाधाय चित्त, हे काय, समता. ठीक आहे, गणपतीला लाल फुलं आवश्यक आहे, पण खरंच नाही मिळालंय, ठीक आहे. आणि हे विधान आहे बाधव आहे शास्त्रामध्ये. पांढरं फुल जर असेल, तगरीचं फुल जसं, मोगऱ्याचं फुल, म्हणजे व्हायचं तर गणपतीला आहे, पण हे तर विष्णूसाठी शिवासाठी आहे. मग शेंदूरमध्ये डुबा, साधी युक्ती केली त्याने, शेंद्रामध्ये थोडासा लाव ना त्याला, आता कसं दिसतंय, शेंद्री दिसतंय, वा गणपतीला करून. तर जर मन शांत असेल तरच ही युक्ती होईल, नाही तर तडफड तडफड दिसेल, अरे लाल फुल नाही मिळालं, लाल फुल नाही मिळालं, लाल फुल नाही मिळालं, शेंद्री फुल नाही मिळालं. तर समता, नम्रता, मदत तर करून राहिले ना ते, नाहीच म्हटलं असतं का? प्रसादात तुझ्या नकळत तिने शिरा केला, नॉनव्हेज टाकून दिलं असतं का? तुला तर कळलंही नसतं. अंड्याचं टाकून दिलं असतं का सत्यनारायणाच्या शिऱ्यामध्ये? कळलंही नसतं. मग तुझी पूजा बिघडलं ते ना. नम्र राहा बाबा, समता,
नम्रता, प्रसन्नता, प्रसन्न चित्त, ईश्वर समोर आहे, बहाणा करून देवाची पूजा करताना इकडे इकडे तिकडे कल्लोळ काय, इकडे लक्ष कसं आहे, डिस्ट्रॅक्टेड, कोण काय करणार, कसं करणार, यांनी हे केलं की नाही, ठीक केलं की नाही, ते केलं की नाही, सोळा ओळा, सोळा ओळ्यामध्ये भरकटून जात आहे की ज्याच्यासाठी सोळा ओळा केला त्याच्यात म्हणलं आहे प्रसन्न चित्त, समता, नम्रता, प्रसन्नता आणि उदारता, फॉरगिविंग, माफ, सब गुने माफ। अभी मेरे पास समय नहीं इतना ऐसे गुण दोष नहीं आता, तो मेरे सामने भगवान है, प्रभु है, ईश्वर समोर आहे, बाळकृष्ण आहे, इथे कोणाची माफी कोणाची क्षमा, प्लीज लीव मी अलोन, डू व्हॉटएव्हर यू वांट, आई एम विथ माय गॉड, हे उदारता। हे समाधाय सात्विक, ऐसे फल न चाहने वाले साधुकों द्वारा किया जाता वह सात्विक है। अभिसंधाय तो फलम दंभार्थमपि चैव यत् इज्जते भरत श्रेष्ठतम यज्ञम विद्य राजसम। परंतु हे अर्जुन, भरत श्रेष्ठ नाव आहे अर्जुनाचं, भरत च्या राजामुळे म्हणजे आपल्या अजनाभ खंडाचं नाव भारत पडलं, भरत राजा ना। पहिले अजनाभ खंड, खंड म्हणजे कॉन्टिनेंट, तुकडा, पार्ट, आणि नाभ म्हणजे बेंबी, बेली बटन, नाभी, आणि अज म्हणजे अजन्म, ज्याचा जन्म अजच्या नाभीतून झाला तो म्हणजे ब्रह्मा, अजनाभ खंडनी बनलेला पहिला खंड। ब्रह्माची जेव्हा निर्मिती झाली, सगळीकडे क्षीरसागरामध्ये लिक्विड होता, ते लिक्विड सॉलिडिफाय व्हायला लागलं, तेव्हा त्याचं सॉलिड होतच ना, लिक्विड जेव्हा सॉलिड, इथून विज्ञानी सांगते की पहिले अर्थ गॅस होता, मग लिक्विड झाला, मग सॉलिड झाला। तर पहिले नुसतं स्पेस होतं, नुसतं अंतरिक्ष होतं, आपलं भागवतात स्पष्ट लिहिलेलं आहे। त्यातून मग क्षीरसागरामध्ये म्हणजे फ्लुइड मध्ये नाभी कमलातून ब्रह्म निर्माण झाला, आणि मग त्याच्यातून त्या लिक्विड मधून मग पुढे सॉलिड जे निर्माण झालं, थोडेसे निर्माण झाले, आधी खूप नाही आहे सॉलिड, ग्रह तारे स्पेसच्या कम्पॅरिझन मध्ये काहीच नाही आहे, काहीच नाही म्हणजे गिनतीच नाही होऊ शकत, इतके इतके नाही आहे। पण त्यांनी इथे जे कुरुक्षेत्रामध्ये ब्रह्मकुंड नावाचं स्थान आहे एक, जिथे आता मोठं पूर्ण अजून पुन्हा त्याचा पुनरुत्थान सुरू झाला, ब्रह्मकुंड, तिथे अशी भावना आहे, धारणा आहे, तिथे सिद्धा रिसर्च झाला आहे शास्त्राने की हे इथून निर्मिती सुरू झाली होती। म्हणून कृष्णाने म्हटलं होतं युद्ध जर करायचं असेल तर कुरुक्षेत्रामध्ये जायला हवं, एवढ्या दूर, आता मोटर गाडीने 4 तास लागतात हस्तिनापूर पासून, जिथे दिल्लीमध्ये आहे हस्तिनापूर, तिथून पुष्कळ लांब जावं लागलं, परत लोकांना, आम प्रजेला ताप न व्हावा। आता इस्रायल हमास मध्ये युद्ध होते आहे, राजकारणी लोकांमध्ये युद्ध होत आहे, मरून राहिले कोण, नागरिक। युद्ध तो नेतन्याहूचा आणि हमास लीडरचा आहे, पण मरे कोण, 26,000, 10,000, 2,000 नागरिक, आम जनता काही घेणं देणं नाही, तुम्ही फालतू मरू कोण राहिलाय, तसं न हो, केवढा बुद्धिमान देव आहे, एवढ्या लांब नेला। हस्तिनापूर मैदानामध्ये 84 कोस मध्ये नुसतं मैदान आहे, की जे खरंच त्याचा गळा घोटाळा आले आहे, मूर्ख, ते मरतील, पण नागरिकांपर्यंत त्याचा गंध सुद्धा नाही होणार, न रक्ताची नदी वाहेल, न त्या प्रेतांचा दुर्गंध होईल, न खबरच किती केव्हा येईल, जेव्हा कोण मेला आणि कोण राहिला त्याचा। तर 4 तास दूर असलेलं डायकून जावं लागलेल्या ठिकाणी, ते गाडीने, रथाने तर 4 दिवस लागलेच होते। आणि आणि ते तर कोणत्याही दिशेने जाऊ शकला असता, पूर्वीकडे, पश्चिमेकडे, दक्षिणेकडे, उत्तरेकडे, एवढ्या नॉर्थ वेस्ट दिशेने किंवा नॉर्थ, स्ट्रेट अप नॉर्थ जायची गरज काय होती, एक तर ते उत्तर आहे, तेच पुण्य कार्य आहे, पण तिथून अजनाभ खंड निर्मिती सुरू झाली, ओरिजिनला, सोर्सला पोहोचण्याचा संकेत, जिथून निर्मिती झाली मानवाची, मनुष्याची, तिथे पोहोचून तर तिथे पुण्य, ब्रह्मकुंडामध्ये युधिष्ठराने केलं होतं मग तर्पण, तेही ते ठिकाण आहे तिथे। युधिष्ठिराला सांगते तुझे चुलते भाऊ ते अजून कोणी उरला नाही, 101, 101
कौरव होते 100 नव्हते. पांडव 6 होते, 5 नव्हते. कर्ण पांडवच होता 6वा. कुंती पुत्र होता. कुंती सूर्यपुत्र. कर्ण जसा कुंती इंद्रपुत्र अर्जुन, कुंती वायुपुत्र भीम, तसे. आणि यक्ष आणि गंधर्वांपासून नकुल सहदेव, तसा. आणि इनकन्सिव्हेबल जसं म्हणतात, जसे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता, त्यांच्या संप्रेक्षण शक्तीने निर्माण झालेले, शक्ती प्रदान केलेलं. जसे जसं धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर निर्माण झालेले व्यास मुनींच्या संप्रेक्षण शक्तीने. तर म्हणून आणि मग युधिष्ठिराने केलं, सगळ्यांचं तर्पण केलं होतं ते. आणि मग ते पुढे व्यास मुनींनी धृतराष्ट्र गांधार्याला दाखवलं, हे बा पुन्हा त्या ब्रह्मकुंडात कुंडातून बाहेर आले सगळेचे सगळे कौरव. आणि लक्षात आलं की अरे, त्यांच्या ओरिजिनल स्टेटमध्ये काही द्वेषभाव नाही आहे, मनात काही उद्वेग नाही आहे, कोणाच्या प्रती काही दुष्ट भावना किंवा बदल्याची आग नाही राहिली आहे तिथे, कारण ते ओरिजिनल नेचरला जाऊन पोहोचले तिथे, म्हणून ब्रह्मकुंड. आणि जसे 6 पांडव होते, तसे कौरव विकर्ण जो होता तो कौरवांसारखा नव्हता, दुष्टवृत्तीचा नव्हता, मॉडरेट होता तो. एक्स्ट्रीम राईट, एक्स्ट्रीम लेफ्ट जसे आपण पाहतो राजकारणात, तसा नव्हता तो, मॉडरेट होता. तो एकच होता, पांडवी नव्हते, एकच होता जो मुख्य द्रौपदी वस्त्रहरणाच्या आवाज उठवला. पांडवांनी धमक्या तर दिल्या, की तुझे हात फाडून फेकून देईल. आणि भीमाने म्हटलं, आणि अर्जुनाने म्हटलं की तुला मी धडा शिकवेल, पण हे वाईट आहे, चुकीचं आहे, थांबायला हवंय, बरोबर नाही, असं म्हणणारा एकच होता, आणि तो कौरव होता. त्याचं नाव विकर्ण होतं. तर 101 वा. तर युधिष्ठिराने युद्ध सुरू व्हायच्या आधी रेख जी होती, मधली रेष, ते म्हणलं की आता इकडे या बाजूने धर्म आणि या बाजूने अधर्म आहे, एवढंच अंतर आहे. त्याच्यामुळे तिकडून त्या बाजूने जो लढेल सगळ्यांचा नाश होणार, पक्का आहे. या बाजूने जो लढेल त्याचा कोणाचा नाश नाही होणार शेवटी. सत्यम एव जयते म्हटलं आपण भारताच्या झेंड्यावर चक्राखाली राहते, गांधीजीच्या फोटोवर राहते, सत्यमेव जयते. हे वेद वाक्य आहे बाय द वे. शेवटी जय विजय सत्याचाच होणार. युधिष्ठिराने आठवण करून, सत्यमेव जयते. इकडून धर्म आहे, तिकडून अधर्म आहे, हे शेवटची संधी आहे अधर्म सोडून धर्माकडे यायचा. तर तो विकर्ण आला होता, कौरव असून पांडवांकडून लढला होता. कारण काय की या बाजूने धर्म आहे म्हणजे कसं, येतो धर्म तर तो कृष्ण, बाबा रे इकडून कृष्ण आहे, कारण इकडून धर्म आहे. येतो कृष्ण तर तो जय. कसं हारणार तिकडची बाजू त्या बाजूने. तर भरत श्रेष्ठ अर्जुनाचं नाव पडलं त्याच्यानं. तो भरत राजा अजनाभ खंड, त्याच्या भरताच्या पराक्रमाने भरत भारत पडला. भा म्हणजे बुद्धी, उत्तम भरा प्रकृती, भज त्याची, त्याला भास्कर म्हणतो. म्हणजे एनलाइटन करतो, प्रकाश सगळीकडे. रथ, ज्ञानात रथ. भा म्हणजे बुद्धी, कशाचं सिंबल आहे, ज्ञान, इंटेलेक्ट. ज्ञानात जो रथ आहे असा देश. आपण भारतात पाहतो इंटेलेक्च्युअल्स असतात जास्तीत जास्त, म्हणून अमेरिकेत यश काय असतं, कारण इंटेलेक्च्युअल्स असतात, विचारी पुरुष, विचार प्रधान असतात. थिंकिंग रेस आहे ती. इकडे कर्मप्रधान रेस आहे, इकडे कार्यान्वित खूप येतात. अमेरिकेत सतत एक से एक धुरंधर कार्य करतात, मोठाले ब्रिजेस स्पेसमध्ये पाठवला, मून मध्ये पाठवलं. त्यांची सायंटिस्ट टीम पाहिली तर मोस्टली इंडियन्स थिंकर्स. की विचार कुठून आला, पण हा विचार, आणि त्याच्यानंतर उच्चार, मग आचार. ते आचार करणारे इकडचे आहे, तर ते विचार करणारे तिकडचे आहे. भारत आहे, बुद्धीमध्ये रथ आहे, विचार प्रधान आहे. त्यांमध्ये श्रेष्ठ भरत श्रेष्ठ अर्जुनाचं नाव हे आलं, म्हणून इथे एवढा वेळ घेतला ते सांगायला. आता संपायची वेळ होते आपली, हा एवढा श्लोक करून घेऊ. परंतु हे अर्जुन, केवल दंभाचरण के लिए
अथवा फल को भी दृष्टि में रख कर जो यज्ञ किया जाता है, उस यज्ञ को तू राजस जान। अभिसंधाय तू फलम। संधान करणं म्हणजे संकल्प करणं, ठरवणं, रेझोल्युशन पास करणं. याच्यासाठी आपण हे करताय. पर्पज, मिशन ज्याला म्हणतो, ऑर्गनायझेशन. कशासाठी आपण एवढं मोठे धंदे करून आलं, काय करायचं काय प्राप्त. ते यांचे अभिसंधान काय असतं, तू फलम, अपने को ये मिलेगा, मला हे मिळावं म्हणून. लोक एवढा मान करते, अरे यांनी 10,000 लोकांचा यज्ञ केला, बापरे, 108 पंडित ब्राह्मणांना खाऊ घातला, इतक्या गायींचं दान केलं, सगळ्या मंदिरांना त्यांनी बोलवलं. काय शेठजी आहे, एवढा मोठा श्रीमंत माणसं, बापरे, ते उदो उदो होईल सगळीकडे. समजा तसं असलं, किंवा हे एवढ्या मोठ्या यज्ञासाठी प्राईम मिनिस्टर येतील, बोलव त्यांना. प्राईम मिनिस्टर आले की साईडला फराळाच्या वेळी त्यांच्याशी आपल्या फॅक्टरीची गोष्ट करून घेऊ आपण. 2 मिनिटं लागतील, होऊन जाईल. जे काय असेल काहीच फळ, अभिसंधाय तू फलम. दंभ, शोबाजी, ड्रामा, खूप मोठेपणा आपला दाखवण्याचा. अर्थमपिचय वयत, तर एक तर काहीतरी फळ हवं आहे, किंवा जे आहे ते दाखवायचं खूप आहे. खूप काहीतरी मिळवायचं आहे, की खूप आहे ते दाखवायचं आहे. ह्या दोन पैकी अर्थ म्हणजे प्राप्तीसाठी इज्जते भारत श्रेष्ठ, त्या प्रकारे जे केलं जातं ते यज्ञ. विद्धी म्हणजे यांना समज, विद म्हणजे समजणं, राजसम. विधिहीनम असृष्टान्नम मंत्रहीनम अदक्षिणम श्रद्धा विरहितम यज्ञम तामसम परिचक्षते. आजचा शेवटचा श्लोक 13वा, 17व्या अध्यायातला. शास्त्र विधि से हीन, अन्नदान से रहित, बिना मंत्रों के, बिना दक्षिणा के, बिना श्रद्धा के किए जाने वाले यज्ञ को तामस यज्ञ कहते हैं. तर यज्ञच कसा झाला मग. त्यात न विधी आहे, न दान आहे, न अन्न आहे म्हणजे भोग नैवेद्य आहे, न मंत्र म्हटलं दक्षिणाही नाही आहे, आणि श्रद्धा तर नाहीच आहे. म्हणजे सगळं उलटच आहे. नाहीच आहे म्हणण्यापेक्षा कसंही आहे, काही आहे, जे काय ठीक आहे ना, जस्ट. तर विधिहीन, ठीक है ना यार, वो त्यावेळी तसा असेल. अभी इधर सब बदल गया है, सब कुछ ये कर दे वो कर दे. ते विधिहीनम. असृष्टान्नम, अन्न बनवलं पण कोणाला दुसऱ्याला नाही बोलवलं घरी. है ना, आपण साधी सत्यनारायणाची पूजा करतो तसं सुवासिनी आणि ब्राह्मण बोलवतो. निदान ब्राह्मणाला तर पोथी वाचणार, ब्राह्मणाला तर जीव घालतोच, नसतीनच वेळ त्यांना. आज 12 ठिकाणी जायचा ब्राह्मण म्हणतात. तर निदान डबा बांधून देतो, तेवढंही नाही तर दक्षिणा देतो, वस्त्र देतो, दान काही ना काही आहे ना, किंवा घरी जाऊन विकत घेऊ शकतील जे काय. तर आणि किंवा असृष्टान्नम म्हणजे किंवा काही कशाच्या कसं बनवलं नीट, जे आपले कुळकुळा चाराला धरून आलेला आहे, पुरणपोळी, वडा, काळी, जे काय असेल 16 भाज्या महालक्ष्मीच्या, ते सोडून काही. असंही पाहिलंय मी, स्वतः ऐकलाय, पाहिलाय, की आमच्या घरी नॉन व्हेज मटनचे नैवेद्य असतो. म्हणून पूजा करतात आहे, देवाचा आहे, आणि नॉन व्हेजचा नैवेद्य दाखवला. असृष्ट अन्नम, मंत्रहीनम अदक्षिणम. मंत्र मंत्र क्या पढ़ना है, भगवान की मूर्ति है ना, उसको पानी में डाल रखो, थोड़ा दूध थोड़ा डाल दो, तो ये वो सब वो सुना था ना, 5 का असतात. साखर नाही, ठीक आहे ना, गुळाचा बुरका करून टाक, तूप तूप राहून गेलं तर डालडा आहे ना, डालडा टाकून दे. काही जस्ट जे वाटेल जसं ते. मंत्रहीनम अदक्षिणम, दक्षिणा विक्षिणा क्या देना, बाद में खिला देंगे, किसी दिन ले जाएंगे. श्रद्धा विरहित, हे सगळ्याचं काय लक्षण आहे, श्रद्धाच नाही आहे. सत मध्ये 10, खऱ्यामध्ये, सत्यामध्ये इन्क्लिनेशन, इन्क्लाइंडच नाही आहे त्या दिशेने बुद्धी. यज्ञम तामसम परिशिष्ट, अशा यज्ञाला तामस म्हणतात. पुढच्या वेळेस पासून आपण 14व्या श्लोकाला सुरुवात करू. द नेक्स्ट 3 आर माय फेवरेट श्लोक्स इन दिस. या अध्यायात माझे थिंक बहुतेक सगळ्यात आवडते श्लोक आहे माझे. या पुढच्या वेळेस जो होईल 14, 15, 16, 14, 15, 16 in the 17th chapter are my favorite verses in this chapter. I am not saying की पूर्ण गीतेतले, या अध्यायातले माझे सगळ्यात आवडते 3 श्लोक हे आहेत, 14, 15, 16. इस ब्रेक के बाद पुढच्या वेळेस, पुढच्या रविवारी. जय श्री कृष्ण. तर अनायासे तुम्ही तिघे थांबले आहात.
तर थोडं प्रसाद वितरण व्हायला हवं.